आपण जसं म्हणतो की गावातला पाटील टग्यासारखा वागतोय, आपण म्हणतो की नाही, तशा रीतीने मोदी टग्यासारखा वागायला लागलाय जगभर. त्या पाटलाची आपल्याला भीती वाटत नाही, कारण का दर दिवशी आपल्या बरोबर त्याचं भांडण चाललेलं असतं. तोही आपल्याला हात लावत नाही, आपणही त्याला हात लावत नाही. पण ह्या टग्याचं असणारं भांडण जे आहे ते आता देशाच्या भूमीवरती येऊन पडायला लागलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणतो की नाही, मी सुद्धा जगातला असणारा टग्या आहे. आणि हा काय म्हणतो आमचा टग्या, की मी डोनाल्ड ट्रम्पला शिकवलेला आहे आणि शिकवतोय. आता ह्या दोन टग्यांमधली भांडणं, या दोन टग्यांमधली असणारी भांडणं जी आहेत, अमेरिकेबरोबरची भांडणं, याची रशिया बरोबरची भांडणं, याची असणारी इंग्लंड बरोबरची भांडणं, त्याचं भोगावं कोणाला लागणार आहे? ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. ते भारतीयांना भोगावं लागणार आहे. ती काय भारताच्या विरोधात नाही आहेत, ते ह्या टग्याच्या विरोधात आहेत. हे टग्याच्या विरोधातला असणारा भांडण आहे. आणि या टग्याच्या विरोधातलं भांडण, त्याची किंमत आपण का द्यावी? याची किंमत आपण का द्यावी? हा प्रश्न सगळ्यांनीच आपल्याला असताना विचारला पाहिजे, हे लक्षात घ्या. हा उद्याचं युद्ध ते पाकिस्तान बरोबरचं आहे की चायना बरोबरचं आहे, त्यात सांगता येत नाही. टाळायचं असेल तर ते तुमच्या हातामध्ये आहे, हे लक्षात घ्या. हे भांडण टाळायचं आहे, तुमच्या हातामध्ये आहे. आपण नाही म्हणतो नारा बास, नारा बासरी, तशाच रीतीने मोदीला तुम्ही सत्तेवरतीच बसवलं नाही तर युद्ध कोणाबरोबर होणार आहे? जनतेला हे युद्ध पाहिजे असेल तर मोदीला बसवा, असं मी सरळ म्हणणार आहे. तुम्हाला युद्ध पाहिजे का? ज्यांना ज्यांना युद्ध पाहिजे त्यांनी हात वरती करा. तुम्हाला असताना आता जर युद्ध नको असेल तर मोदीला खाली खेचा, आणि खाली खेचायचं असेल तर या कॉर्पोरेशनच्या निवडणुका सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या. या महानगरपालिका सुद्धा महत्वाच्या आहेत. त्यातून संदेश जातो, मोदीच्या विरोधात मतदान दिलं, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान दिलं, उद्या सत्तेवरती आले नाही, संदेश हा जातो की ह्या टग्याला आता लोकच बघायला लागली आहेत, आपल्याला बघण्याची गरज नाही. भारतीय जनताच त्याला बघायला लागलेली आहे, आपल्याला बघण्याची गरज नाही. आणि भारतीय जनता जर बघणार नसेल तर हे सगळे बघितल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात घ्या.